महत्त्वाची बातमी, ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या मोहन चव्हाणांना पोलिसांनी अडवलं। कोर्टाच्या आदेशानुसार चव्हाण 2 लाखांचा डीडी घेऊन मातोश्रीवर पोहोचले होते, तर ठाकरेंनी भेट नाकारल्याची मोहन चव्हाण यांनी माहिती दिली आहे। ठाकरेंनी पोहरादेवीचा प्रसाद नाकारला म्हणत चव्हाण कोर्टात गेले होते, तर ठाकरेंना 2 लाख देण्याचे त्यानंतर कोर्टाने चव्हाणांना आदेश दिले होते। मातोश्रीवर जात होतात, परंतु पोलिसांनी तुम्हाला अडवलेलं आहे, डीडी घेऊन जात होतात, काय आपली प्रतिक्रिया? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही आज पूर्वी त्यांना एक अर्ज दिलेला आहे की या दिवशी आम्ही या टाइमला आजच्या रोजी येणार आहेत, 12 ते 2च्या दरम्यान येणार आहेत, हे कळून सुद्धा आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही त्यांच्या मातोश्रीच्या समोर थांबलेलो आहोत। परंतु मधून असं मेसेज आला पोलिसांना की आमच्याकडे वेळ नाही, त्यांचा जो डीडी आहे माननीय उच्च न्यायालयाने सांगितले तो डीडी स्वीकारण्याचा आमच्याकडे वेळ नाही असा निरोप दिलेला आहे। परंतु मला एक सांगायचं आहे की बंजारा समाजाचा अपमान केल्यामुळे कोणत्या तोंडाने की समोर बंजारा समाजाचं जावं हे त्यांना कदाचित असं वाटत असेल असं मला वाटते। पण तुमची पुढची भूमिका काय असेल? तुमचं म्हणणं होतं की आम्ही उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या संबंधित माणसांना डीडी देण्यासाठी पोहोचतोय, परंतु आता ते डीडी घेत नाहीये, तर मग तुमचं पुढची भूमिका काय? आमच्या वकिलांशी चर्चा करून आम्ही पुढचं काय आहे ते आम्ही ठरणार लवकरच। पण डीडी उद्या देण्याचा शेवटची तारीख होती, न्यायालयाने ज्या पद्धतीने आदेश देण्यात आला होता त्यानुसार उद्या शेवटची तारीख होती। माननीय उच्च न्यायालयाला असंच आम्ही सांगणार की आम्ही वेळेनुसार वेळेच्या अगोदर रितसर त्यांना या दिवशी येणार आहे, सर्व रितसर आम्ही त्यांना सांगितलं, परंतु त्यांनी आमचं डीडी जे आहे स्वीकारत नाही। परंतु कोर्टापेक्षा ते मोठे झाले, त्यांना स्वतःला असं वाटत असेल तर आम्ही उच्च न्यायालयात आम्ही हे सुद्धा आम्ही सांगणार।